नमस्कार मंडळी, मी ना आता जस्ट बसमधून उतरली आहे आणि आता मी घरी जाते आहे. सो मी विचार केला आज मी ऑफिसवरून घरी गेल्यानंतरचं माझं जे रुटीन आहे, म्हणजे मी तसं खाऊन झोपतेच डायरेक्ट, पण तरी पण मी ते शूट करेन की आज कसं काय काय आहे, काही वेगळं आहे का आज आपण ट्राय पण करू शकतो. आणि तेच मी आता जस्ट उतरली आहे माझ्या स्टॉपच्या इथे आणि घरी जाईपर्यंत मला थोडं चालावं लागतं. सो तेच मी आता चालत 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 घरी जाते आहे. आज फार दमायला सुद्धा झालं आहे आणि आता वाजलेत 9:30. मी ऑफिसमधून निघाली 8:15 वाजता. ऑफिसमधून 8:15ला निघाली, 9:30 झालेत, म्हणजे ऑलमोस्ट 1-1.5 तास तर मला झालेच आता. फार 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 दमायला झालं यार. आणि माझ्या तर आता ताकद पण राहिली नाही आहे की मी घरी जाईन एवढं. बट स्टिल बघू आता. खूप खूप दमायला झालं आहे मला आता. आणि मला ना हे पण बघायचं आहे की आज मम्मीने काय स्पेशल केलं आहे. म्हणजे तशी ती रोज काही ना काहीतरी स्पेशल मस्त काही ना काहीतरी जेवण बनवतच असते, पण बघू आज ती काय स्पेशल बनवते आहे. तिला मी सांगितलं सुद्धा नाही आहे की मी आज ब्लॉग करते आहे. सो मला ते पण तुम्हाला दाखवता येईल की तिने काय घरी गेल्यावर काय आहे खायला आज. सो आता जस्ट मी घरी एंट्री घेतलेली आहे आणि अजून आमच्या घरी कुकरची शिटीच वाजते, म्हणजे जेवण अजून बनलेलं नाहीये याचा अर्थ. हो ना? काय? हा, जरा इकडे येऊन सांग. बघा मी बोलली ना काहीतरी स्पेशल असणार. आज मिसळ पाव आहे स्पेशल. बघा तिने आल्या आल्या सांगितलं, म्हणजे माहिती आज मी फक्त आल्या आल्या खायचंच विचारणार पहिला. चप्पल विप्पल काढून ठेवलेत. पप्पा आणि आदित्य नाही येत. अच्छा, माझा भाऊ आणि आदित्य ते एक फॅमिली फंक्शन आहे, सो ते अटेंड करायला गेलेत. आता 9:30 होत आलेत आणि मी आता घरी आता 9:30 झालेत, ऑलमोस्ट झाले. तर मी आता जस्ट घरी पोचली आहे. इथे अजून कुकरचं आमचं चालू आहे, कुकर होत आहे. मम्मी ते भाजी निवडते उद्यासाठी डब्यासाठी आणि ती आता सिरियल लावेल बघायला. तर आता मी फ्रेश व्हायला जाते. सगळे हातपाय वगैरे धुते, कपडे वगैरे चेंज करते, मग आपण नंतर जेवायला बसूया. आता जस्ट मी फ्रेश होऊन बसली आहे आणि मम्मीचं चालू आहे, ही भाजी निवडते उद्यासाठी, सिरियल बघते. आणि अजून जेवण नाही झालं, सो जेवण बनायला एक अर्धा तास जाईल ना ग. एक अर्धा तास जाईल. सो तोपर्यंत थोडं शांत बसते. माझं डोकं पण जड झालंय दिवसभर काम करून करून. आणि ॲक्च्युली माझा ना उद्या हेअरवॉशचा डे आहे, सॅटर्डे आहे उद्या, म्हणजे तर मी सॅटर्डेला हेअरवॉश करते. पण आता मला ते केसांना तेल लावायचं, उद्या सकाळी उठून धुवायचं, त्याची सुद्धा ताकद नाही आहे आणि मी आता नाही करणार आहे. त्यामुळे उद्या हेअरवॉश डायरेक्ट संडेला डोकं धुणार आहे मी. बस जाम दमायला झालं ह्या सगळ्यामध्ये. आता तुम्ही इथे मम्मीला बघू शकता, ठीक आहे. इथे भाजी साफ करते, तिकडे ती पप्पांशी बोलत बसली आहे, ठीक आहे. तिकडे कुकर पण चालू आहे आणि इकडे सिरियल चालू आहे. हा आमचा नेहमीचा कार्यक्रम घरात. एवढं सगळं मम्मी आमची एकत्र हँडल करते, सगळं. आता ती तिथे दाखवते तुम्हाला कुकरच्या इथे. वा, फोडणी द्यायला मसाला केलाय. काय बनवते असं आज? मिसळ पाव. अच्छा हा, तू बरोबर. वा, मग पप्पा आणि आदित्य घरी नाहीत, तर पप्पा आणि आदित्य तुम्ही नंतर माझा व्लॉग बघाल तर तुम्ही बघा. मम्मी तुम्ही नाही आहे त्या दिवशी मिसळपाव करते
आणि आम्ही दोघी हा मिसळपाव खाणार आहोत. तर आता हिने इथे काय हा मिसळपावचा मसाला आहे खोबऱ्याचं वाटण. अच्छा, हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. इथे तेल गरम केलंय. वा, छान छान. काय शोधते? मी चेंज करू का टीव्ही? चॅनल चेंज करू? आज तू मला खिचडी दिलेलीस ना बनवून डब्यात, विसरलीस? एक म्हणून एकच डबा आहे. विसरली बघा ही खिचडी दिलेली डब्यात. आणि इथे उसळ बनते. वा, इथे मम्मीने बनवली आहे. जरा ओपन तर कर, गरम आहे. असू देत, गरम गरम आहे. ओ गरम आहे का खूप? वा, मम्मीने इथे कांदा पण आणलाय. बस झाला यार. तुला पण देऊ का? डोळ्यात जायला लागले, उडाले यार मम्मी. वा, डन. सो मी रेडी आहे आता. आणि आज ना पप्पा आणि आदित्य दोघं पण घरी नाही आहेत. त्यामुळे मी तारक मेहता बघत बघत खाऊ शकते आता. तारक मेहता बघत बघत खाऊ शकते. नाही तर मला घरी नेहमी ओरडा भेटतो की दिवसभर तारक मेहता बघत असते. पण तारक मेहता बघत खायचं सुखच वेगळं असतं. तर मी ना आता मिसळपाव ट्राय करणार आहे. गरम आहे ना? हा. गरम आहे पण मस्त झालंय. एक नंबर. वा, मस्त झालंय मम्मी. वा, जेवण मस्त झालेलं. आणि आता जस्ट आमच्या दोघींचं जेवण झालंय आणि आम्ही बसलोय. मम्मीची थोडी कामं आहेत ती करते आहे आणि मी थोडी बसली आहे. मजा आली आज. तर असा सगळा माझा व्लॉग होता आजचा. आणि मी तुम्हाला यात दाखवलं की मी ऑफिसवरून आल्यावर माझं कसं सगळं शेड्यूल असतं किंवा कसं सगळं काय असतं. आज तर खूप दमायला झालेलं. म्हणजे अक्षरशः बोलतात ना, नको नको झालेलं सगळं. कारण की दिवसभर खूप काम होतं ऑफिसमध्ये आणि त्याच्यानंतर घरी येऊन सुद्धा हे सगळं असं सगळं. पण ठीक आहे. आणि आता माझं रोजचं हेच शेड्यूल असतं. म्हणजे येऊन यायचं, हे जेवायचं आणि सरळ झोपायचं. बाकी तर काय जमतच नाही, दुसरं काय आहेच नाही. सो येस, तुम्ही असेच माझे ब्लॉग बघा आणि असंच माझ्यावर प्रेम राहू देत. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. मी पण आता झोपते आहे. बाय.